श्लोक 59. यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्येष व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वान्नियोक्षति. अर्थ, अहंकाराने जर अर्जुन युद्ध करणार नाही असा मनामध्ये निश्चय करीत असेल तर तो त्याचा निश्चय खोटा आहे. कारण अर्जुनाचा जो जन्मजात स्वभाव आहे तो स्वभावच त्याच्याकडनं हे कार्य निश्चितपणे करवूनच घेईल. आणि भगवंत सांगतायत की ते बलाने, म्हणजे ते जे कर्म, तो स्वभाव आहे तो स्वतःचे बळ वापरून अर्जुनाकडनं ते कार्य करवूनच घेईल. विवरण: अनेकविध मतांच्या गलबल्यात अर्जुन सापडला होता. तो गोंधळून गेला होता. एकीकडे मी युद्ध करणार नाही, त्याचे महाभयंकर दुष्परिणाम भोगावे लागतील, त्याला मला पापाचे धनी व्हावे लागेल, असे तो श्रीकृष्णाला सांगत होता. तर कधी श्रीकृष्णाला शरण जाऊन म्हणत होता की आता हे भगवंता, तुम्हीच मला कल्याणाचा मार्ग दाखवा. त्याची सारखी विनंतीसुद्धा तीच होती. श्रीकृष्णाने त्याची विनंती ऐकून त्याला उपदेशसुद्धा केला आहे. त्याला स्वधर्माचे पालन हाच खरा कल्याणाचा मार्ग आहे. आणि भगवंताला शरण जाऊन सर्वस्वी त्याचेच होऊन कर्म कर, तो तुझी सर्व प्रकारे काळजी घेईल, असे आश्वासन सुद्धा दिले आहे. व अर्जुनाने युद्ध करावे असे वारंवार सांगितले आहे. पण अर्जुन काही युद्धाला तयार होईल असे भगवंताला अजिबातच दिसेना. मग थोड्या रागाने अर्जुनाला बजावले की आता जर तू स्वतःच्या मताप्रमाणे आणि अहंकाराने वागलास तर तुझा नाश अटळ आहे. पण माझे, म्हणजे कृष्णाचे, भगवंताचे ऐकलेस तर तो सर्व अडचणींवर मात करेल. भगवंत त्याला प्रत्येक संकटातून तारूनच नाही. यानंतर भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की अर्जुना, अरे तू क्षत्रिय आहेस. शौर्य, तेज, पराक्रम हे तुझे जन्मजात गुण आहेत आणि त्याला अनुसरून युद्ध करणे ही तर तुझी अगदी सहज प्रवृत्ती आहे. त्यामुळे त्यांनी कितीही ठरवले तरी तो स्वस्थ बसूच शकणार नाही. कारण ज्ञानदेव म्हणतात की हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुझं. या स्वभावाने निर्माण झालेल्या कर्माने, म्हणजे क्षात्र कर्माने अर्जुन बद्ध आहे आणि ती कर्मे तो सहजच करेल. युद्ध करणार नाही असे जरी त्यांनी कितीही म्हटले तरी तो युद्धाला प्रवृत्तच होईल. आणि हा भित्र आहे, रणांगणातून पळून जात आहे, असे जर का कौरवांनी म्हटले असते तर त्याचा प्रतिकार अर्जुनाने निश्चितच केला असते. कारण हा क्षात्र स्वभावच त्याला स्वस्थ बसू देणार नाही. आणि वेळ निघून गेल्यावर युद्धाची उर्मी जर आली तर तिचा काहीही उपयोगसुद्धा होणार नाही. कारण आत्ता युद्ध समोर उभे राहिले आहे आणि ते त्यांनी लगेचच सुरू केले पाहिजे. आणि यातच अर्जुनाचे हितसुद्धा आहेत, असे श्रीकृष्ण अर्जुनाला पुन्हा पुन्हा सांगत आहेत. इथे आपण थांबू.